हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शनचा पुढचा टॉपिक आहे, जो की आहे सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. म्हणजे फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन ही कन्सेप्ट तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजेल आणि त्यातच तुम्हाला दररोजच्या शालेय जीवनामध्ये खूप छान पद्धतीने वापर करता येईल. चला तर मग सुरू करूया. सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. आता याचं सबट्रॅक्शन, जसं ऍडिशन दोन पद्धतीने आपल्याला करता येतं, तसंच सबट्रॅक्शन पण दोन पद्धतीनं करावं लागतं. म्हणजे जसं की 3/7 मायनस 1/7 आणि दुसरा आहे 9/5 मायनस 3/7. आता बघा, आता हे पहिलं जे एक्झाम्पल दिसतंय तिथं तुम्हाला डिनॉमिनेटर सेम आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतील तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करणं हे खूप सोपं आहे. कारण की सबट्रॅक्शनची कन्सेप्टच आहे की जर डिनॉमिनेटर सेम असतील तरच आपण ते सबट्रॅक्शन म्हणजे सोडवू शकतो किंवा आपण ते पुढच्या स्टेप करू शकतो. पण जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही. पण ऑलरेडी इथं आपल्याला डिनॉमिनेटर सेम दिलेले आहे, त्याच्यामुळं काय करायचं, पुढची स्टेप आहे, जे इथं तुम्हाला दोन सेम डिनॉमिनेटर दिसत आहे त्याच्यापैकी फक्त एक डिनॉमिनेटर घ्यायचा आहे आणि पुढं 3 - 1 करायचंय. आणि त्याच्यानंतर काय करायचं, 3 - 1 आहे 2 आणि 7 ला 7 ऍज इट इज. आता याच्यामध्ये पण आपल्याला हे जर लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येत असेल तर ते आपण लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि जर येत नसेल तर ते ऍज इट इज तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे आता इथं काय आलेलं आहे 2/7. 2 आणि 7 कुठल्याच नंबर मध्ये नाहीयेत किंवा कुठल्याच नंबरच्या पाढ्यामध्ये हे दोन्हीही नंबर नाही, त्याच्यामुळं हेच आपलं आन्सर राहणार आहे, जे पण की आहे लोएस्ट फॉर्म मधलं. लक्षात आलं तुमच्या? सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन ही कन्सेप्ट सुद्धा खूप सोपी आहे, पण फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला डिनॉमिनेटर सेम पाहिजे. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा, 9/5 मायनस 3/7. तर आता इथं बघा, तुम्हाला डिनॉमिनेटर सेम दिसत आहेत का? नाही दिसत. तर पहिल्यांदा आपल्याला ते डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागतात. ते करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, त्याचा एलसीएम फाइंड करून घ्यायचा. आता एलसीएम फाइंड करायचं म्हणजे प्राइम फॅक्टरायझेशन आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आता 5 हा नंबर फक्त 5 च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे 5 × 1 = 5 आणि 7 हा नंबर फक्त 7 च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे 7 × 1 = 7. म्हणजे 5 चे फॅक्टर आहे फक्त 5 आणि 7 चे फॅक्टर आहे फक्त 7, म्हणजे 5 × 7. तर ह्याचं एलसीएम आलेलं आहे 35. 7 × 5 = 35. तर मग आता 35 आपला एलसीएम आलेला आहे. तर आता 5 च्या टेबलमध्ये 35 कितव्या नंबरला आहे, तर 7. म्हणून आपल्याला 7 न मल्टिप्लाय करायचं. खाली जर आपण 7 न मल्टिप्लाय केलं तर वरती पण आपल्याला 7 नच मल्टिप्लाय करावं लागतं. परत 7 च्या टेबलमध्ये 5 नंबरला 35 आहे, तर वरती पण 5 नच मल्टिप्लाय करायचं. तर पुढं 9 × 7 = किती, 63 आणि 5 × 7 = 35 मायनस 3 × 5 = 50 आणि 7 × 5 = 35. बघा, आहे की नाही मजा? झालेला आहे आपला डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम कसा करू शकतो आपण? एलसीएम फाइंड करून. एलसीएम फाइंड करून सोप्या पद्धतीने आपण हे डिनॉमिनेटर सेम आपल्याला करता येतात. कारण सबट्रॅक्शनची एक अट आहे की जर डिनॉमिनेटर सेम असतील तरच तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता, अन्यथा नाही. जर डिनॉमिनेटर वेगवेगळे दिलेले असतील तर आपल्याला एलसीएम फाइंड करून आपल्याला ते डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागतात. त्याच्यासाठी पहिल्यांदा एलसीएम फाइंड करायचा आणि नंतर डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे मी सांगितलेल्या पद्धतीने. आता डिनॉमिनेटर सेम आलेत म्हणजे ह्या दोन्ही पैकी एकच डिनॉमिनेटर घ्यायचा आहे आणि वरच्यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. तर आता पुढं 63 - 15 आपण इथं साईडला करून पाहूया. आता 3 मधनं 5 कट होत नाही, तर इथला कॅरी इथं 13. 13 मधून 5 गेले 8, 5 मधनं 1 गेला 4. तर आन्सर आलेलं आहे 48 आणि 35 ला 35 ऍज इट इज.
आता 48 आणि 35 ला रिड्यूस आपल्याला करता येईल का? तर करता येत नाही, कारण 48 आणि 35 हे दोन्ही पण नंबर कुठल्याच टेबलमध्ये नाहीयेत, म्हणजे हाच याचा लोएस्ट फॉर्म आहे. म्हणजे 9/5 मायनस 3/7 ह्याचा आन्सर आलेला आहे 48/35, कारण की हेच ह्याचा लास्ट लोएस्ट फॉर्म आहे. म्हणजे जसं ऍडिशन करत असताना आपल्याला डिनॉमिनेटर सेम पाहिजे, तसंच सेम सबट्रॅक्शन मध्ये पण आहे.